तुकाराम महाराज म्हणतात की सर्व व्यापक ईश्वराला जर तुम्हाला अनुभवायचा असेल, भक्ती जर केली तरच तुम्ही ते अनुभव घेऊ शकता. आणि म्हणून काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी काचे कुंथाकुंथी. तर भरपूर जेवण झाल्याने आपोआप आलेल्या ढेकरावरनं समजते, परंतु उगीच जबरदस्ती दिलेल्या ढेकरामुळे जेवण बरोबर झाले नाही हे लक्षात येते. आणि म्हणून जेव्हा माणूस शांतवृत्तीचा माणूस तृप्त असतो तेव्हा त्याला ईश्वराची प्राप्ती होते. गव्हाच्या होती परी फकेवरी खाऊ नये. तर गव्हापासून अनेक पदार्थ तयार करता येतात, परंतु केवळ पीठ खाल्ल्याने तो पदार्थ खाल्याचा अनुभव येत नाही. तुका म्हणे असे हातीचे कंकण त्याशी दर्पण विवळक. तर तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या हातामध्ये कंकण आहे सोन्याचं, तर ते सोन्याचं कंकण आहे, ते पाहण्यासाठी आरसा लागतो का? ते निरर्थक आहे. आणि म्हणून ईश्वर सर्व व्यापक आहे, तर सर्व व्यापक ईश्वराचं दर्शन आपण करू शकतो. रामकृष्ण हरी.